पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी कैलासवासी काकासाहेब पुरंदरे पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये पार पडला। या सोहळ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचा सन्मान झाला। कमलेश सुतार यांना यंदाचा कैलासवासी काकासाहेब पुरंदरे पुरस्काराने गौरवले गेले। सगळ्या समितीच्या सदस्यांना मी विनंती करते, आपण कृपया मंचावर यावं। महेशजी, औटीजी, पूर्वी भेटलेत की आता कुठल्या चॅनलला आहेस असं नेहमी विचारलं जातं, कारण टी व्ही पत्रकार तसे फार जॉब बदलत असतात। पण आता त्याचं नाविन्य राहिलं नाही। आता आम्ही तोच प्रश्न राजकारण्यांना विचारतो, आता कुठल्या पक्षात आहात? कालपर्यंत तुम्ही होतात इकडे, कारण बऱ्याचदा असं होतं की अरे लोकसभेला इकडे होतो, आता विधानसभा किंवा महापालिकेपर्यंत त्यांचेही पक्ष बदललेले असतात, कधी कधी रात्रीतनं सकाळीसुद्धा पक्ष बदलले। तेव्हा आता आम्ही एकटेच त्याचे धनी नाही होत, तेव्हा आमच्यासाठी कोणीतरी तिथे एक वाटेकरी आहे, ह्याचा एक प्रकारचा वेगळा आम्हाला आनंद आहे। परिचयाचा एक पत्रकार मित्र, म्हणजे माझं जसं माझ्या बाबतीत बोललं होतं की राज ठाकरेचं लाडकं नाशिक, कमलेश पण नाशिकचा, त्याचा काही संबंध नाही बरं का, त्याचा काही संबंध नाही। परंतु कमलेशचा सगळा प्रवास खूप जवळून पाहिला आहे। त्याची पत्रकारिता करण्याची जी वेगळ्या अर्थाने घेऊ नका, परंतु तो चांगला शब्द खरं तर चांगला आहे तो, परंतु पत्रकारिता करायची जी खुमखुमी असते ना, ती अंगात असावी लागते, ती मस्ती अंगात असावी लागते। नुसतंच मी पत्रकार झालो आणि आता मी फक्त बातम्या देतोय, नुसतं तेवढं चालत नाही। त्या प्रकारची ती शोध पत्रकारिता ही मला असं वाटतं की खूप गरजेची आहे।